नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली? मित्रांनो, भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली मित्रांनो? तर मुंबई ते ठाणे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, मुंबई ते ठाणे. मित्रांनो, मुंबई ते ठाणे या ठिकाणी भारतातील पहिली प्रवासी रेल धावली होती मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? मित्रांनो, भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर आर्यभट्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 3. रायपूर ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? मित्रांनो, रायपूर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर छत्तीसगड. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, छत्तीसगड. मित्रांनो, छत्तीसगडची राजधानी कोणती आहे? तर रायपूर ही आहे. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4. भारतात दर टिंबटिंब वर्षांनी जनगणना करण्यात येते. मित्रांनो, भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते मित्रांनो? तर 10 वर्षांनी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, 10 वर्ष. मित्रांनो, दर 10 वर्षांनी भारतात जनगणना केली जाते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 6. इसवी सन 1974 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली. मित्रांनो, 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती मित्रांनो? ते पोखरण. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर मित्रांनो, पोखरण. मित्रांनो, पोखरण या ठिकाणी भारताने अणुचाचणी केली होती. कोणत्या वर्षी केली होती? तर 1974 या साली केली होती मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? मित्रांनो, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर अमरावती. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर मित्रांनो, अमरावती. मित्रांनो, अमरावती या जिल्ह्यामध्ये कोरकू जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात आढळतात, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8. अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? अझरबैजान या देशाची राजधानी कोणती आहे मित्रांनो? तर बाकू. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो, बाकू. प्रश्न क्रमांक 9. श्री मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? श्री मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे मित्रांनो? तर निसर्ग अभ्यासक. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे निसर्ग अभ्यासक. श्री मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तिमत्व निसर्ग अभ्यासक या क्षेत्राशी निगडित आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर रवींद्रनाथ टागोर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर. मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर हे व्यक्ती नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11. पांढरे सोने कशाला म्हटले जाते? मित्रांनो, पांढरे सोने कशाला म्हटले जाते? तर कापूस. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे कापूस. कापूस या पिकाला पांढरे सोने असे म्हटले जाते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे? भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे? तर NTPC. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे NTPC. NTPC ही कंपनी भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? भारत छोडो आंदोलनाच्या वेळी ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? तर चर्चिल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे चर्चिल. प्रश्न क्रमांक 14. जामिनी रॉय ह्या खालीलपैकी कोणत्या कला क्षेत्राशी संबंधित आहे? जामिनी रॉय ह्या खालीलपैकी कोणत्या कला क्षेत्राशी निगडित आहे? तर चित्रकला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, चित्रकला. चित्रकलाशी संबंधित कोण आहे मित्रांनो? तर जामिनी रॉय. प्रश्न क्रमांक 15. 23 जुलै हा दिवस टिंबटिंब म्हणून साजरा करतात. 23 जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर राष्ट्रीय प्रसारण दिवस. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून 23 जुलै हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16. कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर प्रियंका मोहिते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे प्रियंका मोहिते. प्रियंका मोहिते ही महिला कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला आहे. प्रश्न क्रमांक 17. भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? भारताचे संविधान
कोणत्या दिवशी स्वीकारले गेले तर 26 नोव्हेंबर 1949. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 18. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे जिनिव्हा. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनिव्हा या ठिकाणी आहे, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF आपण डाउनलोड करू शकतात. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. नाशिक जिल्ह्यात मिग विमान निर्मिती कारखाना कोठे आहे? नाशिक जिल्ह्यात मिग विमान निर्मिती कारखाना कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? तर ओझर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे ओझर. मित्रांनो, ओझर या ठिकाणी मिग विमान निर्मिती कारखाना आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, चिपी विमानतळ सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 21. झूम हा कशाचा प्रकार आहे? मित्रांनो, झूम हा कशाचा प्रकार आहे तर शेतीचा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे शेतीचा. प्रश्न क्रमांक 22. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा दिली होती, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 24. चॅट GPT हे प्रोग्राम कोणी विकसित केले? मित्रांनो, चॅट GPT हे प्रोग्राम ओपन AI यांनी विकसित केले होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो ओपन AI. प्रश्न क्रमांक 25. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे? मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य सांगितले तर गोवा हे राज्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे गोवा. मित्रांनो, गोवा हे क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26. वातावरणातील सर्वात मुबलक वायू कोणता आहे? मित्रांनो, वातावरणात सर्वात मुबलक वायू सांगितला तर नायट्रोजन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो नायट्रोजन. मित्रांनो, नायट्रोजन हा वायू वातावरणात सर्वात जास्त मुबलक प्रमाणात आढळतो मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. एल निनो हा शब्द कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, एल निनो हा शब्द कशाशी संबंधित आहे तर हवामान. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो हवामान. प्रश्न क्रमांक 28. टिंबटिंब या साली रशियामध्ये राज्यक्रांती झाली. मित्रांनो, रशियामध्ये कोणत्या साली राज्यक्रांती झाली होती तर 1917. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे 1917. मित्रांनो, 1917 या साली रशियामध्ये राज्यक्रांती झाली होती, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद टिंबटिंब भूषवितात. मित्रांनो, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभा अध्यक्ष भूषवितात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो लोकसभा अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 30. टिंबटिंब राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला आहे. मित्रांनो, टिंबटिंब राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला आहे तर आयर्लंड. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर मित्रांनो आयर्लंड. मित्रांनो, आयर्लंड या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.